शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर झाला असून लवकरच मंत्रिमंडळात चर्चा होऊन अधिकृत GR येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या योजनेत 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाऊ शकतो. याचा सरळ अर्थ असा की सरकार आता प्रत्यक्ष लाभार्थी ठरवण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे आणि खरीप हंगामापूर्वी दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मुख्यतः थकीत पीक कर्ज असलेले लहान व मध्यम शेतकरी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक क्षमता असलेले, आधी कर्जमाफी घेतलेले किंवा निकषात बसत नसलेले शेतकरी या योजनेतून वगळले जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे अजून अधिकृत GR आलेला नाही, त्यामुळे पात्रता, अटी आणि अंतिम लाभार्थी यामध्ये बदल होण्याची पूर्ण शक्यता आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा ताण कमी होईल, नवीन कर्ज मिळण्यास मदत होईल आणि खरीप हंगामासाठी आर्थिक तयारी मजबूत होईल. पण दुसरीकडे सर्वांना लाभ मिळणार नाही. अटी कठीण असू शकतात आणि प्रक्रिया विलंबित झाल्यास शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढू शकते. सरकार सरसकट कर्जमाफी न करता टार्गेटेड मदत देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे आर्थिक भार कमी राहील, पण काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून जूनपूर्वी अंमलबजावणी करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हे पूर्णपणे अधिकृत घोषणावर अवलंबून असेल. एकंदरीत कर्जमाफीचा मार्ग मोकळा होताना दिसतोय, पण अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद.